नमस्कार, गट क्रमांक 3 आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहोत। काल दिनांक 28 फेब्रुवारी रोजी गट क्रमांक 2 ने अतिशय उत्कृष्ट परिपाठ सादर केला। सुंदर वातावरण तयार केले, पाहूया त्यातील काही क्षण। या दृष्टीने विद्यार्थ्यांचं होणारं मूल्यांकन, शिक्षकांचं होणारं मूल्यांकन, शाळेचं होणारं मूल्यांकन आणि एकूणच NEP 2020 ने आपल्याला जे ध्येय दिलेलं आहे त्यापासून होणारी निष्पत्ती काय आहे याकडे आपण जाणार आहोत। हे अभ्यासत असताना आपण एक छोटीशी पॅटर्नला कृती घेऊया आणि मग पुढे जाऊया। तुम्हाला मी आता 5 मिनिटं देणार आहे। गणिताची कृती आहे। वेगवेगळे विषय आपण शिकवतो। प्रत्येक विषयामध्ये विद्यार्थ्यांनी रस घेऊन शिकलं पाहिजे, कारण विद्यार्थ्यांचा संपूर्ण रिझल्ट जो आहे तो सगळ्या विषयांशी निगडित असतो। आणि म्हणून प्रत्येक शिक्षकाने त्या त्या विषयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणं हे अत्यावश्यक आहे। तरच विद्यार्थ्यांमध्ये क्वालिटी, ज्याला आपण गुणवत्ता म्हणतो, ती येणार आहे। एकाच विषया त्याच्याकडून आपला असेसमेंट चुकला असेल स्वीकारा, सोल करा। काय होणार आहे? आपली चूक कळेल, आपल्याला सुधारण्याची संधी आहे। प्रशिक्षणाच्या मध्यंतरामध्ये आम्ही काही प्रशिक्षणार्थीशी आणि मार्गदर्शक यांच्याशी संवाद साधला। पाहूया त्यांना काय वाटते या प्रशिक्षणाविषयी। नमस्कार। शिक्षक वृद्धी क्षमता या अभियानाचा आजचा 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवशी आम्हाला सकाळी परिपाठ सादर केला गेला। परिपाठाबरोबरच दळवी सरांनी आपलं अतिशय चांगल्या पद्धतीने व्याख्यान दिलं। शिक्षकांच्या आजची नेमकी गरज काय आणि मूल्यमापन पद्धती आणि एकंदरीत शिक्षणाचा उठाव कसा करावा या बाबतीत सरांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे। या पुढील व्याख्यानं अतिशय चांगले होतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करूया। आज पहिला, दुसरा आणि तिसरा 4था दिवस ही काही दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं जात आहे आणि त्या मार्गदर्शनाचा उपयोग आम्ही नक्कीच आमच्या पुढील अध्यापनात करू आणि यशस्वी होऊ अशा प्रकारची आशा व्यक्त करतो। धन्यवाद। शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 प्रशिक्षकांचे हे राज्यस्तरीय प्रशिक्षण 2025 चिपळूण आगाशे विद्या मंदिरामध्ये आम्ही इथे प्रशिक्षण घेत आहोत। येतच आहे ते 12वी। खरं म्हणजे आता माझं जर विचार केला तर 6 महिने रिटायरमेंट आहे, पण ह्या प्रशिक्षणाला येऊन आता नवीन आयोग काय आहे
आणि त्यावर आधारित नवीन नवीन संकल्पना किंवा नवीन नवीन पद्धती कोणत्या आहेत त्याचा अभ्यास आम्हाला इथे करायला मिळतो. अतिशय चांगलं आणि एक सकारात्मक असं हे प्रशिक्षण आहे. खूप आनंद वाटतो आहे आणि इथे जे आम्हाला देणारे ट्रेनिंग देणारे दळवी सर आहे, शिंदे सर आहे, चव्हाण मॅडम आहे, आयरे मॅडम आहे, अतिशय अभ्यासपूर्ण असं मार्गदर्शन करत आहे. धन्यवाद. नमस्कार. गेले 4 दिवस कृषी आगाशे विद्यापीठ रत्नागिरी या केंद्रावरती शिक्षक क्षमतावृत्ती प्रशिक्षण इयत्ता 6वी ते 12वीचा टप्पा या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने प्रशिक्षण सुंदर वातावरणामध्ये सुरू आहे. इथे सर्व प्रशिक्षणार्थी तज्ज्ञ मार्गदर्शन दिलेला प्रत्येक घटक जो आहे त्या घटकामध्ये चर्चेमध्ये स्वतःहून सहभागी होत आहेत. दिलेले घटकाने जे आहे ते उत्तम पद्धतीने स्वतः घटकाने तयार करून तो सादरीकरण करत आहेत आणि या प्रशिक्षणाचा आनंद घेत आहेत. आणि प्रशिक्षण त्यामुळे तज्ज्ञ मार्गदर्शन जे आहे ते आपलं प्रत्येक घटक त्यांच्यापूर्ण प्रशिक्षणामध्ये यशस्वी होत आहेत आणि उत्तम प्रकारचं प्रशिक्षण हे संपन्न होत आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी, शिक्षण विभाग पंचायत समिती रत्नागिरी आयोजित इयत्ता 6वी ते 8वी व 9वी ते 12वी शिक्षकांसाठी शिक्षक क्षमतावृत्ती 2.0 5 दिवसाचे तालुकास्तरीय प्रशिक्षण सन 2024-25. आज त्या प्रशिक्षणाचा 4था दिवस आहे. गेले 4 दिवस आम्ही हे प्रशिक्षण अनुभवतो आहे. सगळ्या आरपीजनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रत्येक गोष्ट जी आहे ती समजावून दिली आहे. त्यामुळे नक्कीच आम्ही त्यांनी ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत या आरपीजमध्ये गुरव मॅडम आहेत, मानसी चव्हाण मॅडम आहेत, दळवी सर आहेत, शिंदे सर आहेत. त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स केलेला आहे आणि आम्ही नक्कीच त्याचा पुढील आमच्या शैक्षणिक उपक्रमामध्ये आम्ही समाविष्ट करू आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आमच्या अध्यापनामध्ये येतील याचा नक्की आम्ही प्रयत्न करू. तर त्यांचे खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने माहिती दिलेली आहे. धन्यवाद. मध्यंतर नंतर मार्गदर्शक श्री शिंदे सर यांनी कबूतवर खेळ घेतला. सर्वांनी आनंदाने भाग घेतला. काय आहे शिकवायचं गरज नाही. ठीक आहे. मग समान आडवे वगैरे तितके कसे तुम्हाला सुचवते तसे तर तुम्ही तसे 2 समान तुम्ही 2 भाग करायचे. किती प्रकार क्षमताधिष्ठित अध्ययन प्रक्रिया असाच आपला क्रम होत असेल ना. ठीक आहे, तर आपण थोडंसं असं डिस्कस करूया. मग अध्ययन प्रक्रियेशी आपण इकडे कनेक्ट करूया. तुमचं काय मत आहे? व्हॉट इज मीन बाय कॉम्पिटन्सी? क्षमता म्हणजे काय?